गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील आरोपी पुणे येथील खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातून कारागृहाबाहेर आल्याने फटाके फोडत जल्लोष करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती। या प्रकरणी सार्वजनिक शांतता भंग व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पंढरपुरात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महत्त्वाचे म्हणजे या जल्लोषाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते। कारागृहातून सुटल्यानंतर लखन दुसऱ्याच दिवशी पंढरपुरात आला। याच वेळी त्याच्या साथीदारांनी विनापरवाना रॅली मिरवणूक काढली होती। गुरुवारी रात्री या प्रकरणी आरोपींना सोबत घेत पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याची घटना घडलेल्या भागात सदर घटनेचा अधिक तपास करण्याकामी दाखल झाल्याचे दिसून आले। यावेळी सदर गुन्ह्यातील आरोपींना रस्त्यावरून चालवत नेत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले। तर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा साप बसणार आहे अशीच चर्चा होत आहे। नक्कीच आता एक 4 दिवसांपूर्वी ही घटना घडलेली, ज्यामध्ये एक जेल रिलीज आरोपीने इतर त्याच्या मित्र किंवा आरोपी सहकाऱ्यांबरोबर एक 40-50 लोकांचं एक समूहामध्ये त्याने फटाके उडवणे, गल्लीमधून रॅली काढणे आणि वाहन ताफाचा वापर करून त्या एरियामध्ये, त्या गल्लीमध्ये, या शहरामध्ये एक आपली एक डॉमिनन्स तयार करावा आणि एक दहशत माजवावी, ह्याचाच एक प्रयत्न ह्या काही त्या प्रसंगामध्ये होता। त्याच्याच अनुषंगाने त्या जमावामध्ये इतर आरोपीसुद्धा होते, जे की वेगवेगळ्या गोष्टींमधून एक तर तडीपार असतील, नाहीतर इतर गुन्हे गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावरती असतील। अशा सगळ्या त्या टोळीवरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। जमावबंदी असताना सुद्धा त्यांनी असे कृत्य केलं आहे व दहशत व एक भीतीचं वातावरण त्या पंढरपूर शहरामध्ये व त्या एरियामध्ये तयार करण्याचं जे काही कृत्य त्यांनी केलं आहे त्याला आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलीस ॲक्टच्या वेगवेगळ्या कलमान्वये आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे। आता त्यातले 2 आरोपी जे आहेत, विकी मोरे आणि संदीप आदटराव, हे सध्या ह्यांचाही एक दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याच प्रकारची दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्याचा मानस या ठिकाणी दिसून आला होता। त्याच्याच अनुषंगाने 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। 20च्याहून अधिक आम्ही लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहे। आयडेंटिफिकेशनची प्रोसेस अजून चालू आहे आणि या कृत्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं आमचं मानसिकता आहे व निर्देश आहेत। त्याच्याच अनुषंगाने त्यांचा शोध चालू आहे। लवकरच त्यांच्यावर एक जी काही कठोर कारवाई कायदेशीर आहे ती करण्यात येईल। जसं मी सांगितलं की 2 असे खरं म्हणजे फक्त एक जमाव करून दहशत निर्माण करणे ही एक गोष्ट, आणि दुसरी त्याचा इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचा वापर करून जी दहशत जी आहे ती सोशल मीडियापर्यंत नेणं, हा दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग याच्यामध्ये दिसत आहे। त्याच्यामध्ये आम्ही जे कोणी असे रील्स बनवतं, दहशत माजवणारे रील्स बनवणारे आरोपीसुद्धा आम्ही निष्पन्न केले आहेत आणि त्यांनाही आम्ही तावडीत घेतलेलं आहे आणि इतर जे काही आरोपी आहेत त्यांनाही आम्ही घेणार आहोत। पहिल्या गुन्ह्यामध्ये एक 15+ आरोपी त्याच्यामध्ये आहेत आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा 18 ते 20 आणि इतर अननोन असे 15 ते 20 आरोपी, असे एकूण 50हून अधिक आरोपी याच्यामध्ये आहेत आणि 20 आरोपींचा आम्ही शोध लावलेला आहे। त्याच्याहून अधिक आरोपींचा शोध आम्ही तपासामध्ये लावणार आहोत। आता प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर जे वेगवेगळे हिस्ट्री शीटर्स व गुंडा रजिस्टरवरती नोंद असलेले गुन्हेगार ह्या टोळी ह्या ज्या काही कारवाईमध्ये आलेले आहेत त्यांना आम्ही तडीपार ची कारवाई करणार आहोत। 55, 56, 57 महाराष्ट्र पोलीस ॲक्ट
अन्वयी कारवाई करणार आहोत. त्यांच्यावरती आम्ही जे MPDA सारखी जी कारवाई आहे त्याचंही आम्ही त्यांच्यावरती करणार आहोत. आणि एक टोळीने मिळून असं कृत्य केलं आहे, त्याच्यामुळे टोळीयुक्त जे काही नवीन BNSचे 111 असेल 112 सारखे जे कलम आहेत तेही आम्ही लावून त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार आहोत. आणि कोर्टाला विनंती करणार आहोत की जे लोक बाहेर बेलवरती निघालेले आहेत त्यांचा बेल रद्द करून त्यांना पुन्हाच्या जेलमध्ये पाठवण्यात यावे यासाठी आम्ही कारवाई करणार आहोत.